दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 18 ऑगस्ट 2024. उजनी धरणातून आता भीमा नदीच्या पात्रामध्ये सांडव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया ही कालपासून बंद करण्यात आलेली आहे. दरम्यान सांडव्यातून जे पाणी उजनीमधून सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, जेव्हा धरण 89.80% भरलं होतं 4 ऑगस्टला सायंकाळी दुपारी 3 वाजता, तेव्हापासून त्या दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून 20,000 क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा धरण साधारणपणे 90% भरलं होतं. यानंतर उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही सतत वाढत गेली आणि जवळपास 2,03,000 क्युसेकचा जो विसर्ग आहे तो उजनीमध्ये या काळामध्ये पुढील 2 दिवसामध्ये आला होता. आणि त्यानंतर उजनी धरणातून 1,25,000 क्युसेकनं इतकं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली होती. आणि आत्तापर्यंत उजनी धरणातून सतत पाणी सोडलं गेलेलं आहे. 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणातनं सोडलं गेलं आणि हळूहळू हा विसर्ग नंतर जशी आवक कमी होत गेली तशी हे पाणी सोडण्याची प्रक्रिया कमी करण्यात आली होती. आणि आत्तापर्यंत म्हणजे 18 ऑगस्ट 2024 पर्यंत उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये एकूण 34 TMC पाणी हे सोडलं गेलेलं आहे. उजनीची जी क्षमता आहे, धरणाची पाणी साठवण्याची क्षमता उपयुक्त मधली आहे, ती साधारणपणे 53 TMC. 100% जेव्हा धरण भरतं तेव्हा 53 TMC उपयुक्त पाणीसाठा असतो. मात्र उजनी धरणातून या ऑगस्ट महिन्यामधल्या 14-15 दिवसामध्ये जवळपास 34 TMC पाणी हे सोडलं गेलेलं आहे. सध्या उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा 118.30 TMCचा आहे. हे मृत आणि उपयुक्त पाणी पातळी मिळून आहे आणि यातला उपयुक्त पाणीसाठा हा 54.65 TMC इतका आहे. धरण 111% इतकं भरता येऊ शकतं. धरण 7 ऑगस्टच्या दरम्यान 108.31% भरलं होतं. मात्र यानंतर पूर नियंत्रणाकरता पाणी सोडलं गेलं आणि आता उजनी धरण हे 102% इतकं भरलेलं आहे. धरणातून सोडण्यात येणारं पाणी आता कमी करण्यात आले, कारण दौंडची जी आवक आहे ती केवळ 4,000 क्युसेक इतकी आहे. उजनी धरणावर मागील 24 तासामध्ये 5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत उजनी जलाशयावर 338 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे. सध्या वीज निर्मिती करता म्हणून 1600 क्युसेक पाणी हे नदीच्या पात्रात सोडलं जात आहे. यासह सीनामाडा योजनेकरता 280, दहिगाव योजनेकरता 80, भीमा सीना जोड कालव्यामध्ये 900 क्युसेक आणि मुख्य कालव्यामध्ये 2200 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. भीमा खोरे घाटमाथा परिसरामध्ये पाऊस पूर्णतः मंदावलेला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी उजनीच्या लाभक्षेत्रामध्ये मात्र पाऊस सुरू आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.